सरकार म्हणून अशा गोष्टी टाळण्यासाठी जे जे काही करता येईल ते सरकारने त्या ठिकाणी केले। संस्थेची सुद्धा चौकशी लावायला त्या ठिकाणी सांगितले आणि ते सुद्धा होईल। मला भीती या गोष्टीची आहे। मी आता वरिष्ठ पोलीस त्या ठिकाणी बसले होते, मी साहेबांना विचारले की साहेब मला भीती आहे की या दोघी होत्या की आणखीन कोणी आहे का, कारण ही शक्यता नाकारता येत नाही। कालचा जो जनतेचा उद्रेक बघितला, रास्ता रोको झाला, बसेस फोडण्यात आल्या, हे सगळं आम्ही समजू शकतो। एक मनुष्य बिंदास स्कूल मध्ये फिरत आहेत विथ ऑल एक्सेस। ते मी सांगितलंय का आयडेंटिटी कार्ड कुठे आहे, एम्प्लॉयमेंट कुठे आहे, तुमचे कॉन्ट्रॅक्टचे रूल काय आहे, तुम्ही जेव्हा आउटसोर्स करता टेंडर असते। अहो करोडो रुपया शालेय शिक्षण विभाग या सगळी शाळेवरती टाकतात। तर सगळ्यांनी जर जबाबदारी व्यवस्थित केली ना, शासन प्रशासन पोलीस राजकीय मंडळी आम्ही तुम्ही, तोपर्यंत काय फरक पडणारच नाही।